होता आहे रे आधी केल्याची पाहिजे, काय बरोबर आहे ना? तर हॅलो, मी अनुप्रिया, होममेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचं मनापासून आणि खूप खूप स्वागत आहे. तर गेल्या 2-3 महिन्यांपासून मी जे काय रेडीमेड रंगोलीचं माझं जे काही वर्क चालू आहे, जे या 2-3 महिन्यात शिकलेही बिझनेससुद्धा स्टार्ट केला आणि मला आलेल्या ऑर्डरचा अनुभवसुद्धा खूप मोठा. तर तो कधीतरी तुमच्यासोबत मी शेअर नक्कीच करेन, परंतु आज मला तुम्हाला एक सांगायचं होतं की आता जे काही रेडीमेड रंगोलीच्या संदर्भात जे काही मला ऑर्डर्स आल्या, तर त्या मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेच की 10-12 तारखेपर्यंतच मी त्या ऑर्डर घेतल्या, कारण ते पोचतील का नाही. कारण मी फर्स्ट टाईम माझा ऑनलाईन बिझनेस स्टार्ट केला आहे. मग ते पार्सल जातील का नाही, वेळेवर जातील का नाही, हे माझ्या मनात एक धाकधूक होती. म्हणून मी 10 ते 12 तारखेपर्यंतच ऑर्डर घेतल्या. आणि आता बऱ्याच जणांचे येत आहेत, पण सॉरी, मी आता ना गावाला जायचं आहे ॲक्च्युली, कारण मुलांनासुद्धा सुट्ट्या आता दिवाळीमध्ये आहेत, मिस्टरांनाही दिवाळीचे 4-5 दिवस सुट्ट्या आहेत. तर कसं असतं ना की अशा सुट्ट्या असल्या ना तेव्हाच जाणं होतं. आता गावाला जायचं म्हटल्यावर लांब, तर 8-10 दिवस कसे पण जातात आणि तेवढ्या दिवसाची मुलांची सुट्टी, परत मिस्टरांची सुट्टी, मग ते खूप इम्बॅलन्स होऊन जातं. त्यामुळेच आता जेव्हा अशी काही सुट्टी असते ना, तेव्हाच आम्ही गावाकडे जाण्याचा प्लॅन करतो. म्हणजे जशी दिवाळी झाली किंवा उन्हाळ्यामध्ये तेव्हाच आम्ही जातो. तर आता या दिवाळीला आम्ही आता संडेला, म्हणजे उद्याच, आज माझी पॅकिंग होणार आणि उद्या आम्ही गावाला जाणार. तर तिथं तर मला ते सगळ्या रेडीमेड रांगोळ्या बनवणं शक्य होणार नाही. मी आता रेडीमेड रंगोलीच्या कुठल्याही ऑर्डर्स घेणार नाही. तुम्ही जरी मला मेसेज केला तरीसुद्धा त्या ज्या काही ऑर्डर्स आहेत त्या तुम्हाला दिवाळीच्या नंतरच, म्हणजे 27-28च्या तारखेच्या पुढेच, नोव्हेंबर पकडून चला, तर तेव्हाच तुम्हाला त्या ऑर्डर ज्यांना हव्या आहेत त्या मिळून जातील. परंतु ज्या रेडीमेड रांगोळीच्या प्रिंट आहेत, ज्यांना हे वर्क स्टार्ट करायचं आहे किंवा उलन जे काही मॅटचं आहे, आता ते जरी तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तरी त्यासाठी जे डिझाईन्स लागतात, तर त्या डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याची PDF आहे. आता पुढे चालून मी त्याचं ट्रेसिंग पेपरसुद्धा देण्याचा प्रयत्न करेन, परंतु आफ्टर दिवाळीच होऊ शकेल. आता दिवाळीला गेल्यानंतर इकडे तिकडे फिरणं असतं, कारण तेवढाच एक वेळ असतो आपल्याला की आपल्या गावी जायचा, आपल्या माणसांसोबत वेळ घालवायचा, कारण सुट्टी असते. त्यामुळे सगळेजण बिनधास्त असतात आणि आपणही गेलो ना तरी मग सगळेजण सोबत असतात, तर आपल्यालाही छान वाटतं. मग मी हे कामाचं थोडं बाजूलाच ठेवलं आहे आणि आफ्टर दिवाळी आपण परत एका नव्या जर्नीने सुरुवात करूया आणि अजून काहीतरी नवीन आणण्याचा मी प्रयत्न करेन. मग मी दिवाळी आहे, दिवाळी सेलिब्रेट करते, गावी फिरते, तर तेवढंच नाही तर काहीतरी नवीन आयडिया आणण्याचा आणि ते नोट डाऊन करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन की जेव्हा मी आल्या तुमच्यासोबत ते शेअर करू शकेल. गावाकडचे जर तुम्हाला व्लॉग बघायला आवडत असतील तर मी ते सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न हा नक्कीच करेन. शेअर नाही झाले तरी शूट करून ठेवेल, आल्यानंतर तुमच्यासोबत ते शेअर करेल. तर आज सांगायचं मला एवढंच होतं की जे की आपल्या रेडीमेड रंगोळीच्या संदर्भात आपण, आणि अजूनसुद्धा एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, जर का आता सुट्ट्या आहेत, आपण इकडे तिकडे फिरणार, सगळं काही मौजमजा करणार, हे ठीक आहे, परंतु केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे. हे मी जसं सांगितलं तुम्हाला, तर आता दिवाळीच्या शॉपिंगमध्ये आपण भरपूर सारे पैसे ड्रेसमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये खर्च करून, पण त्यातले 500-1000 रुपये जर का आपण वाचून आपला छोटासा जर का होम बिझनेस का असं ना तो स्टार्ट करायला जर का आपण गुंतवणूक केली ना, तर त्याचा आपल्याला खूप मोठा बेनिफिट होणार. कपडे कितीही महागाचे घेतले तरी ते फाटणार, खायचं कितीही बनवलं तरी ते संपणार. म्हणजे असं सोनं लाणं तुम्ही काहीही घ्या, त्या गोष्टी संपून जातात कधी ना कधी. कुठलीच गोष्ट अशी नसते, पण ज्ञान किंवा एखादं स्किल, एखादी कला जेव्हा आपण अवगत करतो ना, तर त्या गोष्टी कधी संपत नाही, ते वाढत जातात. जसं आपण त्यावर एक्सपेरिमेंट करत जातो किंवा जसं आपण त्यामध्ये उत्सुकतेनं काहीतरी काम करत जातो, तर त्या गोष्टी वाढत जातात आणि आपण दुसऱ्यालासुद्धा काहीतरी देऊ शकतो त्याच्यातून. तर या दिवाळीसुद्धा तुम्हीसुद्धा असा एक संकल्प करा की तुम्हाला दिवाळीमध्ये जे काही शॉपिंगचे पैसे मिळणार आहे त्याच्यातून 500-1000 रुपये वाचून तुम्ही, आता हा जसा काही मी रेडीमेड रंगोळीचा क्लास घेते किंवा डिझाईन्स तयार करून देते, तर तसंसुद्धा तुम्ही छोट्याशा इन्व्हेस्टमेंटमध्ये
करू शकता. आता यासाठी जे सामान लागतं त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. जे आपण ऑनलाईन ऑर्डर करतो ना, कपडे हे ते सगळंच करता. तर असंच काहीतरी आपले बिझनेस रिलेटेड जर का आपण ऑर्डर करून ठेवलं आणि दिवाळीच्या नंतर जेव्हा आपण गावाकडून आपल्या घरी निवांत येऊ ना, तेव्हा आपण नव्या उमेदीनं स्वतःसाठी काहीतरी करू शकू असं मला वाटते. तर नक्कीच तुम्हीसुद्धा ना असं काही ना काही रिकाम्या वेळेत ना तुमचा एखादा प्लॅन नक्कीच डोक्यात ठरवा की दिवाळीच्या नंतर मला हे नवीन माझं काहीतरी स्टार्ट करायचं आहे. व्हिडिओ येतील असं मी म्हणणार नाही, आपले व्हिडिओ येतील, पण जे रेग्युलरली येत होते नंतर ते एवढे आणि मी टाकू शकणार नाही. 1-2 व्हिडिओ आठवड्यामध्ये मी टाकून देईन, कारण की मी आता 1-2 शूट करून ठेवले, तर ते मग मी एडिट करून टाकेल. तर सांगायचं एवढंच होतं मला की आता दिवाळीपर्यंत काही क्लास नाही आहे, परंतु क्लास नाही आहे, डिझाईन्स रेडी रंगोली नाही, क्लाससुद्धा मी चांगल्या फॉर्मॅटमध्ये आफ्टर दिवाळी देण्याचा प्रयत्न करणार आहे, जे काही रेकॉर्डिंग स्वरूपात असणार आहेत. आणि जे माझ्यासारखे होममेकर आहेत, आता क्लास जर ठरवला, वर्कशॉप जर ठेवलं, तर 1 ते 2 तासाचा टायमिंग त्याला द्यावा लागतो. आणि जेव्हा माझ्यासारखे म्हणजे माझ्या मुलांसारखी ज्यांची छोटी मुलं आहेत, ते 1-1.5 तास 2 तास बसणं शक्य नाही. इव्हनली आपण त्यांना झोपूसुद्धा घालून ठेवलं ना तरी शक्य नाही ते 1 तास झोपतील म्हणून. माझासुद्धा असा प्रॉब्लेम होत होता. म्हणून अशा होममेकरसाठी, अशा हाऊसवाईफसाठी मी माझा एक रेकॉर्डिंग कोर्स रेडी करणार आहे आफ्टर दिवाळी. तो तुमच्या समोर मी शेअर करेल आणि त्याची फीसुद्धा खूप म्हणजे खूप कमी ठेवणार आहे. तर ज्यांना कोणाला शिकायचं असेल तर ते मला मेसेज करू शकता. तर बस सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आनंदी राहा. आणि आता जसं की दिवापंथी जसे की अंधकार दूर करण्याचा प्रयत्न करते ना, तसंच आपल्या आयुष्यातली सुद्धा एखादी पोकळी, एखादा अंधकार दूर करण्याचं काम हे ज्ञान करत असतं. कारण ज्ञानाला समाप्तीच नाही आहे, ते खूप वाचता आहे, ते खूप. मग कुठलं तरी ज्ञान, कुठली तरी एक गोष्ट शिकण्याचा किंवा आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.